हॅलो, मी डॉक्टर मंदा फरांदे. मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. आपण या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपलं स्किन रुटीन नॉर्मली कसं असायला हवं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या स्किन रुटीनमध्ये क्लिन्झर, सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे असायला हवं. टोनर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला यूज करायचं असेल तर, किंवा नाही केला तरी चालेल. तर आज आपण पाहणार आहोत की तुमच्या स्किनसाठी जेव्हा तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट कराल तर ते कुठले कंटेंट किंवा त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट असायला हवेत. आज आपण क्लिन्झरविषयी पाहूयात. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुमच्या स्किनसाठी क्लिन्झर हा सिलेक्ट करताना तो जेंटल आणि थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर ॲड असायला हवं. त्याच्यामध्ये सुपर फॅटी ॲसिड्स म्हणजे लॅनोलिन, पेट्रोलियम, सिरामाइड्स, कोका बटर, शिया बटर असं ॲड असायला हवं. आणि त्याच्यामध्ये जे नॅचरल ऑइल्स आहेत म्हणजे जोजोबा ऑइल, कोकोनट ऑइल आणि ॲलोवेरा हे तुम्ही तुमच्या ड्राय स्किनसाठी सिलेक्ट करू शकता. सेकंड टाईप आहे तो आहे ऑइली किंवा ॲक्ने प्रोन स्किन असते, ज्यांना ॲक्ने येतात, पिंपल्स येतात, त्यांच्यासाठी जो आहे त्या क्लिन्झरमध्ये सॅलिसायक्लिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड असायला हवं. आणि नॅचरल ऑइल्समध्ये त्यामध्ये जर टी ट्री ऑइल आणि ग्रेपसीड ऑइल असेल तर रिझल्ट छान येतो. नंतर आहे की कॉम्बिनेशन स्किन, ज्याच्यामध्ये टी झोन, फोरहेड, नोज आणि चीन हे ऑइली असतं आणि चीक हे ड्राय असतात. तर त्यासाठी तुम्ही सिलेक्ट करताना फोमिंग क्लिन्झर यूज करायचं आहे, ज्यामध्ये हायलोरोनिक ॲसिड, सॅलिसायक्लिक ॲसिड असू शकतं. म्हणजे सॅलिसायक्लिक ॲसिड हे एक्सेसिव्ह जर ऑइल असेल तुमच्या टी झोनमध्ये ते रिमूव्ह करतं, आणि हायलोरोनिक ॲसिड जे आहे ते तुमची जी स्किन ड्राय आहे त्याला थोडंसं हायड्रेशन देतं. कॉम्बिनेशन स्किनसाठी हा आहे. आणि फोर्थ आहे जी सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किनमध्ये कसं असतं की इझिली त्यांना कुठलंही प्रोडक्ट सूट होत नाही किंवा इरिटेशन होतं, रेडनेस होतं. तर त्यांच्यासाठी क्लिन्झर हा यूज करताना नेहमी जेंटल असायला हवा, फ्रॅग्रन्स फ्री आणि अल्कोहोल फ्री, कारण अल्कोहोलसुद्धा स्किनला इरिटेट करू शकतं. तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे करताना तुम्ही त्याचा जे pH आहे तो न्यूट्रल किंवा ॲसिडिक असायला हवा. आणि मिसलेअर वॉटर बेस जर असेल तर ते तुमच्या सेन्सिटिव्ह स्किनला छान सूट होऊन जातं. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की फेस वॉश करताना कोल्ड, हॉट कसं वॉटरने वॉश करायचं की कसं. तर जास्त पण कोल्ड वॉटरने जर तुम्ही वॉश केलं तर ऑइलीनेस किंवा डर्ट निघणार नाही आहे. जास्त हॉट वॉटर जर यूज केलं जर ते वेपरायझेशन होतं किंवा इव्हॅपोरेशन जेव्हा होतं त्याचं, तेव्हा ते स्किनमधलं मॉइश्चरसुद्धा घेऊन जातं, त्यामुळे स्किन जास्त ड्राय होऊ शकते. तर तुम्ही हे फेस नेहमी नॉर्मल वॉटर किंवा लुकेवॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाण्याने धुवू शकता. थँक्यू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या स्किननुसार तुम्हाला कुठलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सूट होऊ शकतं. थँक्यू.